This channel does not promote or encourage any illegal activities. All contents provided by this channel is meant for educational purpose only. ऍक्शन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे विवेक दाभाडे पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत खरं तर एक महिला व्यक्ती आहे आणि आपल्या पॉडकास्टवर आत्तापर्यंतची ही पहिला महिला गेस्ट आहे. यांचं नाव वैभवी ताई. हे ABVPचे प्रदेश मंत्री देवगिरीचे आहेत आणि आज आपण यांच्यासोबत संवाद करणार आहोत. ताई, आपलं स्वागत आहे विवेक दाभाडे पॉडकास्टवर. आज आपण खरं तर आलेलो आहोत आपल्या घरी आणि पहिले तर आपलं धन्यवाद मनापासून. आपण खूप खूप धन्यवाद. आपण होकार दिला पॉडकास्टसाठी, त्यासाठी थँक्यू. खरं तर तुम्ही खूप यंग आहात ताई आणि मी सुरुवात अशीच करतो या पॉडकास्टची की इतका यंग एजमध्ये तुम्ही ABVP सारख्या मोठ्या संघटनमध्ये तुम्ही गेले आणि ते निवडलं तुम्ही, तर खरं याचं कारण काय, मला ते जाणून घ्यायला आवडेल. खरे तर सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे एक असं संघटन आहे जे विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी काम करतं. आणि मी पण ॲज अ विद्यार्थी असताना धुळ्याच्याच जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. तिथून मला ABVPचा एक कार्यकर्ता जसं सगळ्यांनाच भेटतो तसा भेटला आणि तिथून मग माझी ABVPच्या कामाची सुरुवात झाली. जसं तुम्ही विचारला की मी ह्याच्यामध्ये सहभागी कशी झाले, तर ते बाय डिफॉल्ट ह्याच्यामध्ये होत गेलं. हे विचार आवडत गेले, हे काम आवडत गेलं आणि त्या निमित्ताने मी या फ्लोमध्ये राहिले आणि आज प्रदेश मंत्री म्हणून मी माझी भूमिका बजावते. ताई, मग ABVPच का निवडलं तुम्ही? म्हणजे असे काय तुम्हाला त्यांची आयडियोलॉजी आवडली की जेणेकरून तुम्ही ही संघटन तुम्ही निवडली? एकंदरीत जर आजचं परिदृश्य आपण सगळ्यांनी बघितलं तर ही जनरेशन जी आहे ती कुठेतरी आपली संस्कृती विसरत चालली आहे, परंपरा विसरत चालली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर कुठल्या तरी जेनझी या टर्म खाली कुठेतरी त्याला निगेटिव्हिटीकडे नेण्यासाठी काहीतरी भलत्याच गोष्टी ही जनरेशन करते, असं माझं मत आहे. पण मी जेव्हा ABVP मध्ये सहभागी झाली तेव्हा मला समजलं की आपली संस्कृती, परंपरा धरून त्याला एक चांगला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून समाजापुढे कशा पद्धतीने नेतृत्व आपण घडवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण मला ABVP मध्ये दिसलं आणि मी त्याच्यासोबत जोडत गेले. तर या हिशोबाने तुम्ही ही संघटना निवडली. ABVP तसं आपण बघायला गेलो तर एक स्टुडंट युनियन सारखा आपण एक, म्हणजे माझ्या हिशोबाने तरी जेवढं मला माहिती आहे, पण लाईमलाईट एवढं नाही ताई ABVPला. तर या दृष्टिकोनाकडे तुम्ही कसं बघता? एकंदरीत जर बघितलं तर मागच्या 77 वर्षापासून ABVP काम करते. एक आपण जर बेसिक विचार केला तर खूप जुनं काम ABVPचं आहे आणि आमच्याकडे एक शब्द वापरला जातो अनामिकता. अनामिकता या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही काम करत राहा, त्याचं फळ तुम्हाला भेटत जाईल आणि तुम्ही ते फक्त आपलं कसं असतं की बऱ्याच वेळा नेतृत्व म्हणलं की आपल्याला वाटतं की स्टेज आणि एकंदरीत हे आत्ताच्या जनरेशनचा एकंदरीत विचार आहे, असं एकंदरीत आहे. तर मागच्या काही दिवसापासून ABVP ह्याच्यावर देखील काम करते की तुम्ही जर बघितलं असेल तर चांगले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आता ABVPचे आहे. फक्त एवढं आहे की त्याला वेळ लागला ते एन्हान्स व्हायला आणि एकंदरीत कोविड पिरियडमध्ये याला चांगली गती पण त्या निमित्ताने मिळाली. पण याच्यामध्ये असं आहे की आमचं जे काही काम असतं आणि एकंदरीत आहे तर त्याची एक पद्धत आहे आणि ती पद्धत समाजाला तेवढीशी अपीलिंग नाहीये, म्हणून कदाचित तेवढा लाईमलाईट एकंदरीत नाहीये. आणि दुसरं, ABVP हा कोणता पक्ष नसल्यामुळे, ती एक संघटना असल्यामुळे आपण जर इतर काही संघटना बघितल्या तर आपल्याला समजतं की फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता काम. एकंदरीत आता जर आपण सामाजिक स्थिती पण बघितली, राजकीय स्थिती पण बघितली तर तसं दिसतं. पण ABVPचं असं आहे की ग्राउंडवर काम करणं आणि त्याचं म्हणजे फक्त फोटोसाठी नाही तर समाजासाठी काम करणं, असं एकंदरीत ABVPचा पहिलेपासूनच अजेंडा राहिलाय. त्यामुळे मग थोडी लाईमलाईट कमी मिळते आणि जे विषय आम्ही उचलतो तर ते विषय देखील समाजाच्या तळागाळातले विषय आहेत. त्याला कॉन्ट्रोवर्सीचे विषय नसतील किंवा एकंदरीत पत्रकारांना किंवा मीडियाला जे काही पाहिजे असतं, TRP पाहिजे असतो, ते विषय नसल्यामुळे कदाचित तेवढा लाईमलाईट नसेल, असं माझं मत आहे. नाही, मग लाईमलाईट जर इतकं कमी आहे तर मग तरी इतके लाखोमध्ये विद्यार्थी या संघटनेने जुळलेले आहेत, काय कारण आहे याच्या मागे? एकंदरीत जर आता आपण बघितलं तर जवळपास 70 लाख विद्यार्थी ABVPच्या पूर्ण भारतभरामध्ये आहेत.
म्हणजे जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून एबीव्हीपीचं हे आहे. परंतु ह्याची कार्यपद्धतीच अशी आहे, की आपण जर बघितलं तर मागच्या 77 वर्षापासून जे काही एबीव्हीपी करताय, तर ते एक नेतृत्व घडवण्याचं काम आहे. विद्यार्थ्यांचं कॅरेक्टर बिल्डिंगचं काम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ते अपील होतं. हळू पहिल्या दिवशी तुम्हाला त्याचे डिफरन्स समजत नाही किंवा बदल कळत नाही. परंतु तुम्ही 2-3 वर्ष ह्याच्यामध्ये जेव्हा सलग काम करता, तेव्हा आपल्यातले बदल समजायला लागतात किंवा आपल्यातला चेंज आपल्याला दिसतो, की आपण कशा पद्धतीने समाजाला रिप्रेझेंट करतोय, विद्यार्थ्यांना रिप्रेझेंट करतोय आणि ते बदल कदाचित आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाहिजेत. म्हणून तो एबीव्हीपीसी आणि या विचारांशी जोडलेला आहे, असं मला वाटतं. मग कशा पद्धतीने एबीव्हीपी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतं? एकंदरीत आमचे अनेक असे अभ्यास वर्ग होतात. जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी परिषदेच्या ह्या डेली ॲक्टिव्हिटीज होतात. हं, हं. म्हणजे कोणता तरी कार्यक्रम आला म्हणून त्यासाठी आपलं काहीतरी असावं, असं काही एबीव्हीपी विचार करत नाही. जर तुम्ही बघितलं तर रोज एखाद्या शाखेमध्ये रोज काही ना काही छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटीज मग अभ्यास मंडळ असेल, एखादा विद्यार्थी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम असेल, जिल्हा विद्यार्थी संमेलन असेल, असं विद्यार्थी परिषद करत असते. त्यामुळे काय होतं, की त्याच्यामध्ये असलेलं जे कार्यविभाजन आहे, म्हणजे मला सांगितलं गेलं, की आज तू स्टेजची व्यवस्था सांभाळायची आहे. तर मी ते काम माझं कशा पद्धतीने परफेक्ट करेल. मग त्याच्यामध्ये त्या स्टेजसाठी लागणारे पैसे उभे करण्यापासून तर त्या स्टेजच्या ज्या दिवशी कार्यक्रम आहे, त्या दिवसाच्या एकंदरीत सगळ्या ह्याच्यापासून. तर एक मायन्यूट प्लॅनिंग एबीव्हीपी या निमित्ताने करतात आणि ते विद्यार्थीच करतात. म्हणजे हं, ही कार्यपद्धती अशी आहे, की तुम्ही जर ठरवलं, की मी आता कार्यक्रम गट म्हणजे हं. स्टेज हा बघणार आहे. तर त्या स्टेजचं सगळं जे काही मायन्यूट प्लॅनिंग, मग तिथे दिवा कोणता लावणार, तिथे वात कोणती लावणार, त्या वातीत तेल कोणतं घालणार. परत आपण जर तो दिवा पेटवत असू, तर तो लवकर पेटण्यासाठी आपल्याला तिथे कापूर टाकायला लागणार. हं. या ठिकाणापासून तर स्टेजवर कोण बसणार? मग त्याच्यामध्ये प्रमुख अतिथींसोबत बोलणं करणं असेल किंवा त्या स्टेजची ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या ठिकाणची व्यवस्था असेल, हे सगळं एबीव्हीपीतला कार्यकर्ता करतो. त्यामुळे त्याला काही त्या ह्याच्यामध्ये वेगळं असं काही वाटत नाही. म्हणून मग ही जी कार्यपद्धती आहे ही आपोआप आपल्याला डेव्हलप करत जाते. म्हणजे आम्ही एकंदरीत असं म्हणतो, की एबीव्हीपीचा कार्यक्रम जेव्हा विद्यार्थी करतात, म्हणजे अधिवेशन करतात हं. किंवा अ, जेव्हा अभ्यास वर्ग हं. करतात, तो तो विद्यार्थी घरी जर आपण विचार केला तर त्याला लहान समजतात, की घरातलं लग्न असलं तर त्याच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवत नाही. पण तो विद्यार्थी तिकडे 1000 जणांचा लग्नासारखा कार्यक्रम करत असतो. म्हणजे ही एक चांगली डेव्हलपमेंट आणि हे चांगले एकंदरीत कॅरेक्टर बिल्डिंगचे जे काही आम्हाला लेसन्स एबीव्हीपीमध्ये मिळतात असं आहे. कशा पद्धतीने एक युवक जर असेल फॉर एक्झाम्पल, त्याला जर एबीव्हीपीमध्ये एक फॉर एक्झाम्पल जॉइन करायचा असेल किंवा त्याला काही करायचं असेल, हं. जे काही असेल XYZ, मग कशा पद्धतीने तो विद्यार्थी सामील होऊ शकतो? एबीव्हीपीचं प्रत्येक वर्षी एक सदस्यता अभियान होतं. प्रत्येक महाविद्यालयात जाऊन बाहेर असेल जे टेबल असतील ते टाकून असेल किंवा एकंदरीत त्याची वातावरण निर्मिती करून असेल किंवा ज्या ठिकाणी आम्हाला परमिशन असेल त्या ठिकाणी क्लास टू क्लास जाऊन आम्ही एबीव्हीपीची मेंबरशिप करतो. एबीव्हीपीचा कार्यकर्ता प्रत्येकाला जे एबीव्हीपी समजावून सांगणं, एबीव्हीपीचं नेमकं काय काम आहे किंवा काय एबीव्हीपीने केलंय, हे सगळं सांगतं आणि त्या ह्याच्यामधून मग विद्यार्थ्याला जर ते आवडलं, तर तो आपोआप ह्याच्याशी जुडतो. ती सदस्यतेची पावती असते. आपण त्याच्यामध्ये ₹5 शुल्क हे प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतो. यावर्षी आमचा देवगिरी प्रांत म्हणून आम्ही एकंदरीत 67,000 मेंबरशिप ही मराठवाडा आणि खानदेशमध्ये असंच क्लास टू क्लास विद्यार्थ्याला समजावून केली आहे आणि तेवढे विद्यार्थी आमच्याशी या निमित्ताने जोडलेले आहेत. म्हणजे जर आपण एकंदरीत एक बघितलं, तर दरवर्षी किती विद्यार्थी या संघटनेमध्ये सामील होतात? अराउंड आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे की 77 मिलियन्स विद्यार्थी पूर्ण भारतभरात एबीव्हीपीशी जोडलेले आहेत. दरवर्षी आम्ही स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याचा एक विक्रम करत असतो, की ज्याच्यामध्ये आम्ही जो टॅग स्वतःला एकंदरीत अनेक वर्षापासून स्वतःचा रेकॉर्ड मोडून जो तयार हं. केलाय, की जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना. म्हणजे आज जर आपण विचार केला तर 7 मिलियन सदस्य आणि ते पण ॲक्टिव्हली वर्किंग हे क्वचितच कोणत्यातरी संघटनेमध्ये असतील आणि ते विद्यार्थी आमच्याशी जोडलेले आहेत या निमित्ताने.
मागच्या वर्षीची सदस्यता आमची 6.2 मिलियन एवढी होती. यावर्षी आम्ही तो आत्ताच जे देहरादूनला अधिवेशन झालं, हम्म. राष्ट्रीय अधिवेशन, त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामंत्र्यांनी डिक्लेअर केलेल्या आकड्यानुसार 7 मिलियन एवढी सदस्यता एबीव्हीपीची संपूर्ण भारतभरामध्ये आहे. ताई, आता जे तुम्हाला जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काय अडचणी वाटतात की या अडचणी दूर व्हायला पाहिजे? या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण ते क्लिअर करू तो विषय. आज जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये एक अशी मोठी समस्या एबीव्हीपीला जाणवली, ज्याच्यामध्ये की आपण जर बघितलं असेल तर कॉलेज कॅम्पसेस ओसाड पडले आहेत, सुने पडले आहेत, की ज्याच्यामध्ये विद्यार्थीच येत नाहीयेत. म्हणजे जे काही अटेंडन्सचं प्रमाण आहे ते खूप कॉलेज कॅम्पसमध्ये कमी आहे. मागच्या 2-3 वर्षापासून एबीव्हीपी म्हणून आम्ही आनंदमय छात्र जीवन दर्शन अशा नावाने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या कॉलेज कॅम्पसेसमध्ये राबवतोय, ज्याच्या माध्यमातून हुनरबाज सारखा कार्यक्रम आहे, स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटीज टाइम सारखा कार्यक्रम आहे, किंवा संडे फॉर कॅम्पस, सॅटर्डे फॉर कॅम्पस सारखा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम आम्ही राबवतोय, परंतु त्याचा तेवढासा इम्पॅक्ट आम्हाला जाणवला नाही. आणि मग आम्ही एबीव्हीपी देवगिरी प्रांत म्हणून आम्ही असा विचार केला की याच्यावर एक सायंटिफिक प्रूफ आपल्याकडे काही ना काही असलं पाहिजे. म्हणजे चर्चा तर सर्व समाजात होते, सर्व शैक्षणिक परिवारात होत्या, परंतु त्याचं काही ना काही बुकलेट आपल्या हातात असलं पाहिजे असा विचार केला. आणि मागच्या वर्षभरामध्ये आम्ही प्रत्यक्ष कॉलेज कॅम्पसेसमध्ये जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याकडून, प्रत्येक पालकांकडून, प्रत्येक प्राध्यापकांकडून, प्राचार्यांकडून, संस्था चालकांकडून आणि जे काही विद्यापीठाचे अधिकारी आहेत ह्यांच्याकडून प्रश्नावली आम्ही त्याची तयार केली आणि ती भरून घेतली. त्याच्या माध्यमातून मग वेगवेगळे प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना विचारले आणि त्यांचं जे काही मत आहे ते त्या प्रश्नावलीमध्ये आम्ही जाणून घेतलं. आणि आत्ताच 22 तारखेला त्या एकंदरीत सर्वेक्षणाचं जे काही आपण जर बघितलं असेल तर त्याच्या माध्यमातून कारणं त्या विषयातले जाणून घेण्याचं आम्ही काम केलं. आणि या अनुपस्थिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून आज जे कॉलेज कॅम्पसेसमध्ये विद्यार्थी येत नाहीयेत, की ज्याच्या मागे अनेक कारणं आहेत. मग ते सामाजिक कारणं आहेत, व्यवस्थात्मक अनेक कारणं आहेत, स्कॉलरशिपचे अनेक कारणं आहेत, किंवा आपण जर बघितलं असेल तर योग्य सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीये, हे मोठं त्याच्या मागचं कारण आहे. आपण जर बघितलं तर कालानुरूप शिक्षण, म्हणजे आपण जे म्हणतो ना की त्यांना खूप जुन्या पद्धतीचं आणि एकंदरीत खूप बुरसटलेलं असलेलं शिक्षण त्यांना मिळतंय असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे एबीव्हीपीने हे सगळं कारण जाणून घेत त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, मग त्याच्यामध्ये सरकारने काय केलं पाहिजे, विद्यापीठांनी काय केलं पाहिजे, पालकांनी काय केलं पाहिजे, प्राध्यापकांनी काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी स्वतः याच्यामध्ये काय नेमकं केलं पाहिजे, असं म्हणून तो सर्वेक्षणाचा रिपोर्ट आम्ही बनवलाय. आणि त्याच्या माध्यमातून आता आम्ही प्रत्येक जे काही शासनाचे प्रशासनामध्ये असलेले लोक असतील किंवा एकंदरीत विद्यापीठाचे अधिकारी असतील यांना भेटून तो सर्वेक्षण रिपोर्ट देतोय आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला चेंज कॉलेज कॅम्पसेसमध्ये झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आम्ही असं जोडलंय की जे काही स्कॉलरशिप्स आहेत त्या तुम्ही शिक्षण अटेंडन्सशी जोडा. म्हणजे आताही आहेत पण आपल्याला माहिती आहे की त्याची स्थिती कशा पद्धतीने आहे. आता तुम्ही जे काही शिक्षण विद्यार्थ्यांना देताय त्याच्यामध्ये प्राध्यापकांचं देखील एकंदरीत इव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये झालं पाहिजे, असं पण विद्यार्थी परिषदेचं म्हणणं आहे. आपण जर विचार केला तर ह्याच्यामध्ये जे शिक्षण आहे NEP आता लागू होते. म्हणजे हा जो पिरियड आहे हा भारताच्या शिक्षण पद्धतीसाठी ट्रान्सफॉर्मिंग पिरियड आहे असं आमचं मत आहे. म्हणजे आज जर विचार केला तर NEP लागू होते आहे. कुठेतरी ते मॅकेलेचं जे गुलामगिरीकडे नेण्याचं आपलं शिक्षण आहे ते चेंज करून आता आपण भारतीय शिक्षण पद्धतीवर आलेलो आहे. तर ते ट्रान्सफॉर्मिंग पिरियड आता कॉलेज कॅम्पसेसमध्ये आहे आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे, हे देखील आमच्या पुढे एक चॅलेंज आहे. दुसरा जर आपण विचार केला तर सर्व शैक्षणिक संस्थानांना, सर्व एजन्सीजला एका अम्ब्रेला खाली आणण्याचं काम केंद्र सरकार करतंय आणि त्याचंच आता आपण जर ऐकली असेल तर HGCI नावाने एक चर्चा आता सगळ्या एकंदरीत परिवारामध्ये सुरू झाली आहे, शैक्षणिक परिवारामध्ये. तर त्या निमित्ताने पण त्याचं एक नीट इव्हॅल्युएशन होऊन नीट त्याच्या एकंदरीत योजना बनल्या पाहिजेत. अटेंडन्सवर देखील सरकारने देखील नक्कीच त्याच्यावर काही ना काही पाऊल उचललं पाहिजे आणि एक चांगली ऍक्टिव्हिटीज हे केली पाहिजे. कॉलेज अलॉट करताना देखील नीट विचार करत एकंदरीत सगळ्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना आहेत का नाही याचा पण विचार केला पाहिजे. फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी FRA जे काही आहे तर त्या FRAच्या माध्यमातून जे काही हे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत यांच्यावर देखील एक चांगलं
बंधन हे सरकारने आणलं पाहिजे, असं एकंदरीत विद्यार्थी परिषद ह्या सध्याच्या काळामध्ये हे इश्यूज घेऊन काम करते. आता जर सगळ्यात मोठा विषय जर कोणता आपल्या समोर असेल तर तो D.2चा विषय आहे. म्हणजे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे आहे, ह्याच्या अंतर्गत जे काही महाविद्यालय येतात त्यांची अवस्था खूप बिकट आहे. त्यांचा रिझल्ट वेळेवर लागत नाही. त्यांचा ऍडमिशन्सची प्रोसेस खूप लेट सुरू होते. आज जर विचार केला तर त्या विद्यार्थ्यांचे पहिल्या सेमिस्टरचे एक्झाम झाले नाही आहेत आणि आज त्याच्या आधीच त्यांचे दुसऱ्या सेमिस्टरचे लेक्चर्स सुरू झाले आहेत. असं त्या विद्यापीठाचा भोंगळा कारभार आहे. मी वारंवार त्याच्यावर आंदोलनं करतोय, जनजागृती करतोय. पण माझं या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देखील सांगणं असेल की नक्कीच तुम्ही एबीव्हीपीच्या सोबत येऊन त्या सेंटरवर तुम्ही जिल्हाधिकारी असेल किंवा जे काही त्यासाठीचे रिस्पॉन्सिबल पर्सन्स आहेत, मग त्याच्यामध्ये जे काही उपकेंद्र विद्यापीठांचे आहेत, त्यावर मोठ्या संख्येने एबीव्हीपीच्या सोबत येऊन आपण सायंटिफिक पद्धतीने त्या विषयाला घेऊन काम करतोय आणि तुम्ही पण नक्की आमच्यासोबत या निमित्ताने जोडा. आणि आपण जर विचार केला तर असे अनेक इश्यूज आमच्या समोर सध्या आहेत आणि त्याच्यावर एबीव्हीपी ठाम पद्धतीने निर्णय घेत आणि एकंदरीत भूमिका घेत आंदोलनांची देखील तयारी करते. म्हणजे आज मार्चमध्ये आपण आता जे काही एकंदरीत 25, 26, 27ला जे काही एबीव्हीपीचं अधिवेशन हिंगोलीमध्ये होणार आहे, तर त्या हिंगोली शहरामध्ये देखील हा एल्गार जो आहे तो अधिवेशनामध्ये होईल की जे काही आंदोलन आपल्याला मार्च महिन्यामध्ये करायचं आहे आणि या अनुपस्थितीला घेऊन देखील आम्ही एक रचनात्मक आंदोलन करण्याचा एक विचार संपूर्ण विद्यापीठांमध्ये महाराष्ट्राच्या करतोय, 13 विद्यापीठांमध्ये. तर नक्कीच मी या पॉडकास्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आवाहन करेल की तुम्ही देखील सर्वजण या निमित्ताने एबीव्हीपीच्या संपर्कात येऊन या सगळ्या एकंदरीत रचनात्मक आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि जे काही चेंजेस आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये आणायचे आहेत त्या चेंजेसला घेऊन आपण एक आपली ठाम भूमिकेमध्ये विद्यार्थी पण असले पाहिजे, असं एक माझं सगळ्यांना आवाहन असेल. ताई, नेपाळमध्ये काही महिन्यांपूर्वी घटना झाली. जेनझी आंदोलनामुळे त्यांनी तिथलं जे काही सरकार होतं त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर आरोप असे लागले की भ्रष्टाचार त्या नेत्यांनी खूप खूप जास्त प्रमाणात केला मागच्या 20 वर्षात. आणि त्या कारणामुळे त्या जेनझींनी पार्लमेंट जाऊन टाकली, रस्त्यावर त्यांनी आले, प्रोटेस्ट केलं. प्रोटेस्ट म्हणजे एकंदरीत त्यांनी एक जाळपोळ वगैरे त्याच्यामध्ये खूप म्हणजे आक्रमक भूमिका होती ती जेनझींची. भारतामध्येही जर आपण एकंदरीत बघितलं तर भ्रष्टाचार खूप आहे. तुम्ही म्हणाले की 7 मिलियन यूथ एबीव्हीपी मध्ये आहे, तर जेनझी आपण त्यांना म्हणू. तर आपला जो भारताचा जेनझी आहे किंवा एबीव्हीपीचा एकंदरीत ह्या विषयांना जेव्हा आंतरराष्ट्रीय विषय जेव्हा असे काही होतात, तर ह्या विषयाकडे आपली भूमिका एबीव्हीपीची कशी राहते? आता जर आपण विचार केला तर नेपाळ सारखी जी घटना झाली, बांगलादेश सारखी एक घटना आपल्या समोर आता ताजी आहे. पण मी जसं म्हणलं तसं त्या टर्मला आपण जेनझी ह्या टर्मला खूप निगेटिव्ह वेने आपण बघतोय. ते करणारा एक तरुण होता आणि तो एका विशिष्ट एजचा तरुण त्याच्यामध्ये होता. परंतु एबीव्हीपीचा जो विचार आहे की नेशन फर्स्ट ॲटिट्यूड प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असला पाहिजे. मग तुम्ही कोणताही विचार करत असताना पहिले आपल्या देशाचा विचार करा आणि नंतर मग जे काही इश्यूज आहेत किंवा एकंदरीत जे काही हे आहेत ते आपण त्याच्यामध्ये करूयात. मग ह्याच्यामध्ये जर विचार केला तर नेपाळचं जर आंदोलन आपण बघितलं तर त्याच्यामध्ये खूप नुकसान आणि एकंदरीत त्या देशाच्या इमेजला कुठेतरी काळीमा फासणारी ती घटना होती. म्हणजे एखाद्या पंतप्रधानांच्या बायकोला आपण कशा पद्धतीने ट्रीट केलं आणि एकंदरीत कशा पद्धतीने जाळपोळ त्या ठिकाणी झाली. तर मला असं वाटतं की नक्कीच अनेक अडचणी आपल्या समोर आहेत, परंतु त्या अडचणींना मात करण्यासाठी संविधानामध्ये आपल्याला बऱ्याचशा तरतुदी दिलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की त्या संविधानिक पद्धतीने जर आपण गेलो तर प्रत्येक अडचण सुटेल. तर त्यामुळे भारताचा जेनझी हा संविधानावर चालणारा जेनझी आहे असं मला वाटतं. संविधानाचा आदर करणारा, त्याच्या प्रत्येक गोष्टी फॉलो करणारा हा जेनझी आहे. तर त्यामुळे भारतात तर अशी स्थिती येणार नाही आणि काही लोक ते करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे आपण जर बघितलं तर दिल्लीचं जे एक्यूआयच्या विषयात आंदोलन झालं, तर त्याला कुठेतरी त्या म्हणजे ज्या उमर खालिदला फाशी देण्यात आली आणि त्याच्या नावाखाली त्याला त्या आंदोलनाला नेण्यात आलं. तर असा विद्रोह करण्याचं काम काही लोक करतात, परंतु त्यांना वेळीच ठेचून त्यांच्या वेळीच त्या एकंदरीत ऍक्टिव्हिटीला कुठेतरी
जर आपण हाणून पाडलं, तर मला असं वाटतं, की असा जे काही विद्रोह आहे आणि असा जे काही बुरसटलेला आणि एकंदरीत असा जो काही हिंसक विचार आहे, तो भारतामध्ये उत्पन्न होणार नाही. आणि त्यासाठी एबीव्हीपी नक्कीच कटिबद्ध आहे, की भारताचा विचार करणारा, भारताला प्रथम ठेवून, देशाला प्रथम ठेवून विचार करणारे, आंदोलनं करणारा हा विद्यार्थी घडेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ताई, तुम्ही एक महिला आहात आणि महिलांचा जेव्हा विषय येतो तर आपली एक पुराणी एक परंपरा आहे, जी मला वाटतं चुकीची आहे, की महिलांनी फक्त घरचे कामं करायला पाहिजे. तरी तुम्ही इतक्या मोठ्या संघटनामध्ये तुम्ही काम करतात. तर घरच्यांचं तुमचं रिॲक्शन कसं होतं आई-वडिलांचं? एकंदरीत जर विचार केला तर तुम्ही जसं म्हणलं तसं आपल्या इकडे एक कन्सेप्ट आहे, की मुलींनी जास्त सामाजिक आणि बरोबर. ह्याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे. तर आमच्या घरातही असं काही पॉलिटिकल किंवा सामाजिक किंवा एकंदरीत असं कोणतंही सोशल वातावरण नाहीये. तर सुरुवातीला मला पण ह्याच्यामध्ये काम करत असताना अडचणी आल्या, की बाहेर जाणं असतं, कार्यक्रमांना जाणं असतं किंवा एकंदरीत आपण ज्या तर मग असाच पहिला क्वेशन लोकं विचारतात, की "तुला नेता बनायचं आहे का?" किंवा "तुला पुढारी व्हायचं आहे का?" आपल्या भाषेमध्ये. तर असे क्वेशन्स बऱ्याच वेळा मला विचारले गेले, आत्ताही विचारले जातात. आणि पण याच्यामध्ये असं लक्षात आलं, की एबीव्हीपी किंवा आमचा जे विचार परिवार आहे, तो असा एक आहे, की ज्याच्यामध्ये आपण काम करत असताना गृहसंपर्क हा मोठा त्याच्यामध्ये म्हणजे फक्त कार्यकर्ता नाही, तर कार्यकर्त्याचा परिवार पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. असा एक विचार आहे, की ज्याच्यामध्ये आत्ता जर तुम्ही विचार केला, पहिले माझी आई मला "का करतेय तू असं?" आणि एकंदरीत "काय गरज आहे तुला? तू आपला आपला अभ्यास कर." असा एकंदरीत विचार होता. पण जेव्हा आत्ता मी बघते, तर माझ्यापेक्षा जास्त एबीव्हीपी बद्दल क्युरिओसिटी तिला असते, की तुम्ही हे केलं पाहिजे. तुम्हाला ह्या अडचणी आता अशा-अशा आहेत. तर तू त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे किंवा तू एबीव्हीपीमध्ये ही गोष्ट चेंज केली पाहिजे. असे तिचे सजेशन्स आत्ता मला मिळतात आणि एकंदरीत अनेक कार्यकर्ते घरी येतात किंवा भोजनाला वगैरे येतात. तर तेव्हा देखील तिचं त्यांच्यासोबतचं इंटरॅक्शन हे एक वेगळा आनंद देणारं असतं. म्हणजे आज जे ती विचार करते, तेव्हा जो ती विचार करत होती आणि आत्ता जो ती विचार करते, ह्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे आणि तो मला वाटतं, की एबीव्हीपीच्या एकंदरीत या कार्यपद्धतीमुळेच तो डेव्हलप झालाय, असं एकंदरीत आहे. आणि समाजाचा जर आपण विचार केला तर अ, अनेक लोकं असं एकंदरीत आधी असं बोलतात, की आपल्याला काय गरज आहे हे सगळं करायची किंवा आपलं तर सगळं अभ्यास करून कुठेतरी नोकरीला लागणं किंवा लग्न करणं बेसिकली हा एक मोटो घरच्यांचा असतो. पण मी तसं लकी मानते स्वतःला, की माझी फॅमिली तशी थोडी प्रोग्रेसिव्ह असल्यामुळे आणि एकंदरीत अभ्यास करता हे सगळं मी करते आहे. म्हणून त्याला एक्सेप्ट करणारी असल्यामुळे मला हे काम करत असताना तेवढ्याशा काही अडचणी जाणवत नाही. पण एकंदरीत जेव्हा मी अनेक मुलींना बघते, की ज्यांना ह्याच्यामध्ये आवड असते आणि कामही करायचं असतं आणि एकंदरीत त्या अभ्यासातही तेवढ्याशा हुशार असतात किंवा याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर मला त्यांना एवढंच सांगायचं असतं, की आपला इतिहास जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर मधल्या काळामध्ये ही जी मानसिकता आहे, की मुलींनी नाही केलं पाहिजे, ही मधल्या काळामध्ये आली. परंतु जर इतिहास बघितला तर राणी लक्ष्मीबाईंसारख्या योद्धा होऊन गेल्या. राणी अहिल्यादेवी होऊन गेल्या, की ज्यांच्या पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी फक्त त्यांच्या राज्यापुरता नाही विचार केला. त्यांनी संपूर्ण भारताचा विचार केला आणि खूप मोठे-मोठे उदाहरणं आपल्यासमोर असल्यामुळे मला असं वाटतं, की मधला काळ सोडला आणि आपण जर हिस्ट्रीकडे बघितलं, तर ती प्रेरणा घेऊन जर तुम्ही आज काम केलं, तर मुलींना काम करायला तेवढ्याशा अडचणी नाहीत, असं माझं मत आहे. ताई, या पॉडकास्टच्या माध्यमातून जर तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल, मुलींना स्पेसिफिकली, तर तो तुम्ही काय द्याल? एकंदरीत जर आता बघितलं तर माझ्याकडे संपूर्ण मराठवाडा आणि खानदेश रिजन असं एकंदरीत काम आहे. आणि ह्या दोघी रिजन्सचा स्वभाव तशा अर्थाने वेगळा आहे. खानदेशाचा जर विचार केला तर त्या पद्धतीने थोडं मुलींना मोकळीक आहे किंवा बाहेर शिक्षणाला जाण्यासाठी तेवढीशी काही अडचण नाहीये, असं एकंदरीत आहे. परंतु जर तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तर अ, थोडं जास्त काळ पारतंत्र्यात राहिल्यामुळे आणि एकंदरीत तिथली सामाजिक परिस्थिती बघता थोडं मुलींना अजून जास्त अडचणी आहेत. मग त्याच्यामध्ये लवकर लग्न होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं, की सामाजिक काम करायला किंवा आपल्या आवडीचं काम करत असताना बंधनं हे काही म्हणजे समाजाचे बंधनं असू शकतात, पण स्वतःला बंधनं नसावेत.
म्हणजे आपली जर इच्छा असली, म्हणजे असे अनेक उदाहरणं आहेत आपल्यासमोर, की जे अनेक म्हणजे सिंधुताई सपकाळांचं उदाहरण आहे, की हं. पतीने घराच्या बाहेर काढून टाकलं. तर त्या पण कुठेतरी भीक मागत रेल्वे स्टेशनवर बसू शकत होत्या. आयुष्य त्यांनी तसं घालवलं असतं किंवा एखाद्या ठिकाणी काम केलं असतं आणि त्यांनी आरामात त्यांचं जीवन जे व्यतीत केलं असतं. परंतु त्यांच्या मनात एक इच्छा होती आणि त्यांच्या मनात ती तळमळ होती ते काम करण्याची. तर त्यांनी ते एवढ्या लोकांना घडवलं. आज त्यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र ओळखला जातो. तर मला असं वाटतं, की ती तळमळ जर असली ना, आपण कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतो. तर ती तळमळ फक्त विद्यार्थिनींमध्ये स्पेशली मुलींमध्ये असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती जर असली तर मग त्यासमोर आपल्या लग्न येत नाही किंवा एकंदरीत सामाजिक परिस्थिती येत नाही. तर ते जरी असले तरी त्यांना पण निभावून नेण्याची ताकद. मग मला असं वाटतं, की तुम्ही जेवढ्या प्रोग्रेसिव्ह असाल तेवढेच पारंपरिक देखील तुमचे विचार असले तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. म्हणजे परिवाराला धरून देखील आपण सामाजिक काम करू शकतो. असं एकंदरीत माझं त्यांना सजेशन असेल, की असा विचार नक्की प्रत्येक मुलीने केला पाहिजे. आजकालची जी काही कंडिशन आहे मुलींची किंवा मुलांची, तुम्ही जेन झी हा एक वर्ड वापरला मगाशी. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे इंटरेस्टेड आहे ते या विषयावर? एकंदरीत जर आता तुम्ही बघितलं, तर काही अशा शक्ती आहेत, काही अशा संघटना आहेत, की या टर्मला खूप निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. हं. काय असतं, की प्रत्येक 10 वर्षांनी प्रत्येक एका इरानंतर त्या जनरेशनला नाव दिलं जातं. मग ती मिलेनियल जनरेशन पण होती, जेन झी जनरेशन पण आहे आणि आता जेन अल्फा नवीन येत आहे. हं. परंतु जर आता तुम्ही विचार केला, तर हा फॉल्ट या एज ग्रुपचा आहे. ह्याच्यामध्ये जेन झी म्हणून त्यांची काही चूक आहे किंवा ते काहीतरी वेगळा काहीतरी घेऊन येतायत असं नाहीये, असं माझं मत आहे, की ज्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तुम्ही जर विचार केला तर भगतसिंग पण ह्याच एजचे होते हं. आणि तेव्हा त्यांनी क्रांती केली. आपले जे सुखदेव होते किंवा राजगुरू होते ते पण ह्याच एजचे होते आणि या एजमध्ये त्यांनी काही ना काही करण्याचा प्रयत्न केला. तर एकंदरीत जर आपण विचार केला तर आपलेही लोकं म्हणतात, की तरुण वय आहे आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये असते. तर ती ऊर्जाच नेमकं ह्याचं आहे. फक्त आपलं खासियत अशी आहे, की आपण लवकर एखाद्या गोष्टीवर रिएक्ट होतो हं. किंवा आजचे जर आपण विचार बघितला तर 15 सेकंडच्या रीलमुळे आपलं जे पेशन्स लेव्हल आहे ते थोडं कमी झालंय किंवा आपण जर विचार केला तर थोडं अ, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची सेन्सिटिव्हिटी आपल्याकडे थोडी कमी आहे. त्यामुळे कदाचित हे इश्यूज आता सध्या येतायत असं मला वाटतं. परंतु जर दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर खूप प्रोग्रेसिव्ह आणि एकंदरीत खूप डिटेल विचार करणारी जर जनरेशन असेल तर ती जेन जनरेशन आहे. म्हणजे आज जर तुम्ही विचार केला तर सोशली आपल्याला जे सोशल मीडियावर दिसतंय किंवा समाजात दिसतंय, त्याच्यापेक्षा तुम्ही जर गावाकडे जर गेले किंवा एखाद्या खेड्यामध्ये जर गेले, तर त्या गावाबद्दलची आत्मीयता, त्या एकंदरीत आपण म्हणू शकतो की समाजाबद्दलची आत्मीयता असणारा पण तरुण हा जेन आहे. म्हणजे हं. काही शहरं सोडले तर बाहेर जर आपण गेलो म्हणजे आपल्या धुळ्याचाच जर आपण विचार केला, तर धुळ्यामध्ये देखील असे काही तरुण आहेत जे शिकता-शिकता काम देखील करता आणि त्याच्या माध्यमातून घराला हातभार लावण्याचं काम करता, शिक्षण पण करता, त्यांच्या समाजाला काहीतरी त्याच्यामधून मिळावं यासाठी पण काम करता. तर मला असं वाटतं, की ही जेन जनरेशन उगाच त्याला बदनाम करण्याचं काम किंवा त्याला वेगळ्या डायरेक्शनला नेण्याचं काम सध्या केलं जातंय. तर त्यामुळे हे विचार हे आपले मी जे विचारांबद्दल बोलते, हे तर आपले पारंपरिक विचार आहेत. म्हणजे आपल्या संस्कृतीचे विचार आहेत, की ही तर आपली जीवन पद्धती आहे. हं. ह्याच्यामध्ये काही असं वेगळं आम्ही करतोय असं नाहीये. फक्त आम्ही त्या ट्रॅकवर टिकू नयेत आणि त्या ट्रॅकवर त्या विद्यार्थ्याला किंवा त्या तरुणाला पण आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तर नक्कीच जर ते डिस्ट्रॅक्शन्स आणि ते डायव्हर्जन्स जर तुटले, तर तो त्या ट्रॅकवर आहेच. फक्त त्याच्यातून त्याचं कसं डेव्हलपमेंट होईल याच्याकडे आम्ही थोडं जास्त विचार करतो. तर त्यामुळे जेन पण नक्कीच ए पसंत करतात आणि एकंदरीत जर आत्ताची सिच्युएशन बघितली, तर 7 मिलियन जेन हे विद्यार्थी परिषदेसोबत आहेत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण ते त्याच्या माध्यमातून करतायत. त्यामुळे असं काही जेन आणि हे मला असं वाटतं, की त्या टर्मला तेवढं निगेटिव्हली न बघता आपण पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही एक शब्द वापरला, डिस्ट्रॅक्शन. मगाशी आपला एक मुलींचाही विषय निघाला. विषय आहे लव्ह जिहादचा. आता ए-बी-व्ही-पी तसं तर मी पुढे एक प्रश्न विचारेलच तुम्हाला त्या विषयावर. पण लव्ह जिहाद जेव्हा हा शब्द येतो, तेव्हा एक तरुणी एका
समाजाच्या धर्माच्या नावाखाली तिला फसवलं जातं आणि मग तिच्या माइंड वॉश केला जातो एक प्रकारे आणि मग शेवटी तिला सोपून दिलं जातं एका अनोळखी व्यक्तीकडे. एबीव्हीपीची ह्या दृष्टिकोनाकडे कसं बघतो? एकंदरीत जर आपण आता बघितलं, तर धर्मांतरणाला विरोध आहे असं नाहीये. परंतु जे काही जबरदस्ती धर्मांतरण करण्याचा हा जे काही षडयंत्र आणि हा जे काही घाणेरडा विचार सध्या ह्या समाजामध्ये आहे, तर ते मला असं वाटतं की खूप गलिच्छ आहे. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर कुठेतरी एखाद्या तरुणीला फसवून तिला कुठेतरी एखाद्या अशा आमिष दाखवून, की जे तो मोबाईल, गाडी आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचं आमिष दाखवून तिला फसवलं जातं. आणि तिच्यासोबत ज्या काही घटना झाल्यात, मागे पण मिक्सरमधली घटना असेल किंवा फ्रीजची घटना असेल, म्हणजे अक्षरशः माणुसकीला काळिमा फासणाऱ्या ह्या घटना आहेत. तर मला असं वाटतं, की तरुणींनी पण ह्याच्यामध्ये सावध राहिलं पाहिजे. एकंदरीत ज्या अशा घटना होतात त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नक्कीच ह्याच्यावर काही ना काही उपाययोजना झाल्या पाहिजेत. फक्त लव्ह जिहादच नाही तर अनेक अशा घटना आता महिला अत्याचाराच्या असतील किंवा एकंदरीत आहेत. तर त्याच्यावर काही ना काही कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यावर एबीव्हीपीची ठाम भूमिका अशी आहे, की अशा घटना समाजात न होण्यासाठी त्याची जनजागृती आम्ही नेहमीच करत असतो. आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या, तर कुठेतरी धर्माचा, समाजाचा विचार न करता जर आपण माणुसकी म्हणून जर विचार केला, तर अत्यंत असा अंगाला शहारे आणणाऱ्या ह्या सगळ्या घटना असतात. म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या काहीतरी म्हणजे आपण म्हणू शकतो, की त्याच्या काहीतरी ह्याच्यासाठी तो नक्कीच असं काही करू नाही शकत, असं माझं मत आहे. काही ना काही त्याचं पण माइंड वॉश केलं गेलं आणि एकंदरीत त्या मुलीचं पण त्या निमित्ताने पैसे असतील किंवा म्हणजे मी तर असं ऐकलंय, की रेड कार्ड्स या समाजामध्ये बनवले जातात आणि विशिष्ट समाजाच्या मुली जर तुम्ही हे केल्या, फसवल्या, तर तुम्हाला त्या रेट वाईज एकंदरीत पैसे दिले जातात किंवा हे दिले जातात, असं पण त्याच्यामध्ये आहे. तर नक्कीच ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात ह्याचं जनजागृती, ह्याची जी काही होतात अशा घटनांची कारवाई पण त्या निमित्ताने झाली पाहिजे असं मला वाटतं. मग एबीव्हीपी या विषयांवर आपली आवाज उचलते का नाही उचलत? एकंदरीत ह्या विषयांमध्ये लक्ष न घालता हे विषय जे असतात ते जनरली आम्ही आमच्या निदर्शनात जर असं काही आलं किंवा एकंदरीत तर त्याच्यासाठी एक वेगळं तुम्हाला विश्व हिंदू परिषद माहित असेल किंवा एकंदरीत बजरंग दल असेल, तर राईट. ह्याकडे आम्ही ह्या गोष्टी जर आमच्या निदर्शनात आल्या तर त्या सुपूर्त करत असतो. एकंदरीत विद्यार्थी संघटना म्हणून सर्वच समाजाचे, सर्वच धर्माचे विद्यार्थी या संघटनेमध्ये आहेत. त्यामुळे अशा फक्त जर काही एक्स्ट्रीम ह्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं, तर मग त्या आम्ही अशा घटना ह्या त्यांच्याकडे सुपूर्त करतो असं. एबीव्हीपीचं जर आपण एक एबीव्हीपीची जर आपण एक संघटना बघितली तर सामाजिक कार्य खूप करते एबीव्हीपी. तुम्ही मगाशी पण खूप वेळेस म्हणाले, तर असे कोणते मोठे एक हे असतील, एक कार्य असतील जे एबीव्हीपीने पार पाडले तुमच्या नेतृत्वाखाली प्रदेश मंत्री म्हणून, तर ते कोणते कार्य आहेत? एकंदरीत जर एबीव्हीपीचा इतिहास बघितला तर विद्यार्थ्याला शैक्षणिक सोबतच सामाजिक पण भान असलं पाहिजे. म्हणजे शिक्षण घेता घेता त्याने देशाचा पण समाजाचा पण विचार केला पाहिजे असं एकंदरीत विद्यार्थी परिषदेचं म्हणणं आहे. आम्ही एक टॅगलाईन वापरतो, शिक्षा जीवन के लिए और जीवन वतन के लिए अशी एक टॅगलाईन विद्यार्थी परिषद वापरते. तर त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज ह्याच्यामध्ये केल्या आहेत. जर तुम्हाला माहित असेल तर एकंदरीत जे आता भारताचं नाव भारत असलं पाहिजे असा एक मुद्दा मागे उठला. तर 1949 लाच भारताचं नाव हे भारत असलं पाहिजे असं विद्यार्थी परिषदेने मागणी केली होती. जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशाचं राष्ट्रगान हे वंदे मातरम असलं पाहिजे अशी देखील मागणी विद्यार्थी परिषदेने त्यावेळेस केली आहे. आत्ताची जर आपण गोष्ट बघितली तर अनेक अशा गोष्टी आम्ही एकंदरीत सामाजिक विषयामध्ये करत असतो. त्याच्यामध्ये एबीव्हीपीचे अनेक फोरम्स काम करतात, की ज्या विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये आवड आहे, ते विद्यार्थी एकंदरीत तशा पद्धतीने काम करतात. मग त्याच्यामध्ये स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट नावाचा एबीव्हीपीचा एक फोरम आहे. एसएफडी आम्ही त्याला म्हणतो. त्याच्या माध्यमातून पर्यावरण क्षेत्रामध्ये आणि एकंदरीत जे काही आपल्या समाजाचा विकास, या विकासाच्या विषयावर मग त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, आपण जर विचार केला असेल तर म्हणजे आम्ही
हेल्दी अँड क्लीन कॅम्पस असा एक ड्राईव्ह चालवतो. त्याच्याच माध्यमातून आम्ही स्क्रीन टाईम टू ॲक्टिव्हिटी टाईम असा एक उपक्रम चालवतो, की ज्याच्या माध्यमातून एकंदरीत या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काही ना काही करू. मग स्वच्छता अभियान असेल, एकंदरीत कॉलेज कॅम्पसची स्वच्छता असेल, शहराची स्वच्छता असेल, अशा गोष्टींना पण आम्ही एस-एफ-डीच्या माध्यमातून अनेक प्रोग्राम्स आपण प्रत्येक शहरामध्ये एबीव्हीपीचे होतात. दुसरं कोविडच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर अनेक लोकं घराच्या बाहेर देखील जात नव्हते. अनेक असे लोकं होते, की ज्यांना एका वेळेसच्या जेवणाचं देखील सामान, साहित्य किंवा जेवणाची व्यवस्था पण उपलब्ध नव्हती. तर तेव्हा एबीव्हीपीने स्टुडंट फॉर सेवा याच्या माध्यमातून अनेक असे सेवा कार्य केले आणि घरोघरी जाऊन जे काही भोजनाचं साहित्य असेल किंवा जे काही आपण विचार केला असेल, की त्यांना टिफिन पण पुरवण्याची व्यवस्था कोविडच्या पिरियडमध्ये एबीव्हीपीने केली. तर असे अनेक उपक्रम एबीव्हीपी करते. आत्ताच परवा एक कार्यक्रम भुसावळ शहरामध्ये अनेक वर्षापासून होत येतोय. त्याच्यामध्ये जे काही असा समाज आहे, की जो वस्त्या तांड्यांवर राहतो, तर त्या समाजाला ब्लँकेटचं वाटप असेल किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांचे जे काही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन करून आधार कार्ड आहे की नाही, राशन कार्ड आहे की नाही, त्यांना त्या सुविधा मिळतात की नाही, एकंदरीत असं देखील काम भुसावळ शाखेच्या वतीने होतंय. अनेक वर्षापासून आम्ही सेवानुभूती नावाचा एक प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत खानदेशातल्या सगळ्या जे मेडिकल कॉलेज आहेत त्याच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करतो. ज्याच्यामध्ये डॉक्टर्स बनता त्यांना काही ना काही सामाजिक भाव पण असला पाहिजे किंवा सेवाभाव पण त्यांच्यामध्ये जागृत झाला पाहिजे. यासाठी आम्ही या सेवानुभूतीच्या माध्यमातून जे आपण विचार केला तर एखाद्या अशा खेड्यावर आम्ही जातो, की जिथे खूप मेडिकल आणि एकंदरीत ह्याची गरज आहे, सेवांची गरज आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तिथे 2 दिवसाचा कॅम्प लावून त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांसाठी आरोग्य शिबिर मोफत आपण त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करतो. म्हणजे याच्याने 2 गोष्टी होतात, की त्या गावामध्ये मेडिकलची व्यवस्था पण पुरते आणि दुसरं ह्या विद्यार्थ्यांना जे काही सामाजिक टच आहे, सेवा भाव आहे तो त्याच्यामध्ये जागृत होतो. मागच्याच वर्षीचा अनुभव आहे, की नंदुरबारच्या एकंदरीत जर आपण विचार केला तर लोणखेड्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये आपण हा कॅम्प केला आणि ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की जे मेडिकलचे विद्यार्थी हे संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या धुळे, जळगाव, नंदुरबारच्या मेडिकल कॉलेजेसला आहेत. तर असा विद्यार्थी त्याने बघितलं, की शहादा हे सेंटर आहे, की जिथे त्याला तालुका लेव्हलचं जे हे आहे पीएससी आहे ते त्याला अवेलेबल होतं. परंतु तो ज्या खेड्याहून तो माणूस तिथपर्यंत यायला त्याला किती म्हणजे संघर्ष करायला लागतो, की त्याला तिथून लोणखेड्यापर्यंत एका पायी यायला लागतं किंवा एखाद्या रिक्षाने यायला लागतं. लोणखेड्याहून मग परत बसने यायला लागतं. अशा अनेक अडचणी त्या विद्यार्थ्यांना तिथे जाणवल्या आणि अनेक विद्यार्थ्यांनी तिथे लहान मुलांच्या अडचणी असतील किंवा तुम्ही जर विचार केला तर डायबिटीज हा मोठी समस्या आपल्यामध्ये आहे, की त्याची जागृती पण त्या लोकांमध्ये नसते. तर अशा लोकांसाठी तिथे आपण सेवानुभूती कॅम्प हा केला आणि त्याचे चांगले एक्सपिरियन्सेस विद्यार्थ्यांमध्ये पण आहे आणि त्या समाजामध्ये पण एक चांगला आम्ही इम्पॅक्ट सोडण्याचं काम पण त्या सेवानुभूतीच्या माध्यमातून करत असतो. एक निसर्गायन म्हणून आपलं एक शिबिर चालतंय, की ज्याच्यामध्ये आता मागचं जे शिबिर आहे ते बारीपाड्याला त्याचं झालेलं. मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना असे जे काही गावं आहेत, की जे कुठेतरी डेव्हलपिंग गावं आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये की आपण जर विचार केला तर आता ते काही ना काही प्रयत्न करून म्हणजे बारीपाड्यासारखं जर गाव आहे तर तुम्ही तिथे बघितलं असेल तर पाटबंधारे असेल किंवा एकंदरीत त्या गावाचा जो विकास आहे तो करण्याचं काम एक चांगलं जे पद्मश्री चैत्राम पवार आहेत त्यांनी केलं. तर विद्यार्थ्यांना तशा पद्धतीचे गावांमध्ये नेऊन त्याची एक सामाजिक अनुभूती त्यांना देऊन ते एक काम आपण या एबीव्हीपीच्या निमित्ताने करत असतो. तर असे अनेक सामाजिक कार्य आणि एकंदरीत हे सगळे ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी परिषद करत असते. आता आपण एका वेगळ्या विषयावर येऊ. एबीव्हीपी लोकांना असं वाटतं, की जेव्हा एबीव्हीपीचं नाव येतं तर ही एबीव्हीपी बीजेपी किंवा आर-एस-एसच्या रिलेटेड किंवा त्यांनी बनवलेली स्टुडंट्समध्ये एक संघटना आहे. तर ह्या विषयावर तुमचं काय मत आहे? जर तसा विचार केला तर 1949 ला एबीव्हीपीची स्थापना झाली. संघाच्या विचारांवर, आर-एस-एसच्या विचारांवर एबीव्हीपी नक्कीच चालतं. ते आमचं मातृ संघटन आहे आणि एकंदरीत जे काही विचार संघ परिवार म्हणून आम्ही करतो, तर त्याच्यामध्ये जे काही विचार आहेत तेच घेऊन एबीव्हीपी काम करतं. फक्त काम करण्याचे जे काही एरिया आहे तो विद्यार्थ्यांचा एरिया आहे, असं आहे.
राहिली गोष्ट बीजेपीची, तर एकंदरीत असं आहे की बीजेपीचं एक वेगळं युथ फोरम, ज्याला आपण भारतीय युवा मोर्चा म्हणून ओळखतो, किंवा त्यांची विद्यार्थी आघाडी देखील आहे आणि ते एकंदरीत विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये काम करतात. नक्कीच ते आमच्या विचार परिवाराचा सहभाग आहे. पण एबीव्हीपीचं डिसिजन मेकिंग हे संपूर्णतः वेगळं आहे. आज 77 वर्ष झाले एबीव्हीपी एका वेगळ्या कार्यपद्धतीवर काम चालतं. परंतु काय होतं की अनेक असे कार्यकर्ते एबीव्हीपीचे जेव्हा काम थांबवतात, तर तेव्हा त्यांच्या इच्छेने ते राजकारणामध्ये जेव्हा जातात, तर ऑब्व्हियसली एक विचार एक असल्यामुळे ते बीजेपीमध्ये जाताना आपल्याला दिसतात. म्हणून असं वाटतं की एबीव्हीपी बीजेपीशी संलग्नित आहे किंवा एबीव्हीपीचे कार्यकर्ते फक्त बीजेपीलाच चूज करतात. परंतु असे अनेक उदाहरणं सध्या आपल्यासमोर आहेत की जे फक्त बीजेपी नाही, तर आपण जर विचार केला तर रेवंत रेड्डी जे सीएम आहेत तेलंगणाचे. तेलंगणाचे, तर ते देखील एबीव्हीपीचे कार्यकर्ते आणि ते काँग्रेसमध्ये त्यांनी जाऊन आज ते सीएम तेलंगणाचे आहेत. तर असे अनेक कार्यकर्ते एबीव्हीपीचे आहेत की जे अनेक क्षेत्रांमध्ये पण जातात. म्हणजे फक्त पॉलिटिक्सच न बघता, तर आपण जर विचार केला तर आज अनेक असे सामाजिक क्षेत्रामध्ये गिरीश कुलकर्णींसारखं नाव आहे, की असा समाज की ज्याला आपण चोरी करणारा किंवा डाके टाकणारा समाज म्हणतो. त्या पारधी समाजाच्या मुलांना घेऊन एक अशी शाळा त्यांनी उभी केली, असा एक एकंदरीत प्रकल्प उभा केला, की त्याच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या एकंदरीत जडणघडणीवर ते काम करतायत. आज पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आज जर आपण विचार केला तर स्मिता कोल्हेंसारखं नाव आहे, की ₹1 घेऊन समाजामध्ये जाऊन जे काही मेडिकल सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देत आहेत. तसं बघायला गेलं तर रजत शर्मा, जे आपण एनडीटीव्हीचे आपले जे काही संचालक TV. आहेत, तर ते पण एकंदरीत एबीव्हीपीचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे ते जेव्हा त्यांचा अनुभव सांगतात, तेव्हा असं लक्षात येतं की जेव्हा ते कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत होते आणि त्यांचं ऍडमिशन घेण्यासाठी त्यांना ₹3 कमी पडत होते. तर एबीव्हीपीचे जे कार्यकर्ते होते त्यावेळेसचे अरुण जेटली, तेव्हा त्यांनी त्यांना मदत केली आणि त्यांनी जेवलंय की नाही याची चिंता देखील अरुण जेटलींनी केली आणि त्यांचा मग तिथून एबीव्हीपी सोबतचा प्रवास सुरू झाला आणि आज ते एक रिनॉन्ड जर्नलिस्ट एकंदरीत आहेत. असंच एकंदरीत प्रत्येक समाजामध्ये आणि एकंदरीत कला क्षेत्रामध्ये पण एबीव्हीपीचं कालच एक कोकण प्रांताचं अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये पंकज त्रिपाठी जे एबीव्हीपीचे कार्यकर्ते आहेत, तर ते देखील त्या अधिवेशनाला होते. म्हणजे असे अनेक कार्यकर्ते एबीव्हीपी मधून घडतात. पण एकंदरीत आपण जर विचार केला तर ह्याला कुठेतरी पॉलिटिक्सशीच जोडलं जातं किंवा तेच लोक फक्त ह्याच्यामध्ये दिसतात, असं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी येतात. तर एकंदरीत बीजेपी हा विचार परिवाराचा एक भाग असल्यामुळे आम्ही त्यांचा आणि आमचा असा डिसिजन मेकिंग साठीचा कोणताही हे नाहीये. बाकी एबीव्हीपीची कार्यपद्धती वेगळी आहे, एबीव्हीपीचं काम करण्याचं क्षेत्र वेगळं आहे आणि फक्त पॉलिटिक्सच नाही, तर पूर्ण सोशली पण आम्ही त्या पद्धतीचं नेतृत्व देण्याचं काम करतो. म्हणजे एकंदरीत जर बेसिकली विचार केला तर नेतृत्व हा जेव्हा शब्द येतो तेव्हा आपल्याला फक्त राजकारणच डोळ्यासमोर येतं. परंतु एबीव्हीपीची विचारधारा अशी आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारा व्यक्ती घडला पाहिजे. मग तुम्ही जर शिक्षकी पेशात आहे तर तिथे पण तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे. तुम्ही जर डॉक्टर आहात तर तिथे पण तुम्ही त्या एकंदरीत ह्याचं नेतृत्व केलं पाहिजे. असा विद्यार्थी घडवणं हे एबीव्हीपीचं एकंदरीत मेन मोटो आपण म्हणू शकतो असं आहे. ताई, तुम्ही विचार परिवार हा शब्द खूप वापरला. मला सांगा की बीजेपीची जी काही विचारधारा आहे, हिंदुत्वावर खूप ते जोर देतात, त्याच्यावर कामही करतात. एकंदरीत तुम्ही विषय काढला की काही एबीव्हीपीचे कार्यकर्ता होत्या, नंतर मग ते राजकारणामध्ये गेले आणि मग त्यांनी त्यांचं पक्ष जे काय असेल ते निवडलं. माझा प्रश्न असा आहे की, आणि हा एक पर्सनल प्रश्न आहे, एबीव्हीपीच्या रिलेटेड नाही, तुमचं मते बीजेपीची जी काही विचारधारा आहे हिंदुत्वाची, कट्टर हिंदुत्वाची आपण म्हणू असं एकंदरीत, तर ती योग्य वाटतं की नाही वाटतं तुम्हाला? माझं याच्यामध्ये असं मत आहे की हिंदुत्व ही जगण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण जर नीट हिंदुत्वाला वाचलं किंवा समजलं तर आपल्याला लक्षात येईल की जगण्याची पद्धत आणि एकंदरीत संस्कृती परंपरेला देणारा एक वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजे आपण जर आता विचार केला तर खूप कट्टरतावाद आणि ह्या सगळ्यामध्ये अनेक असे तरुण भरडले जातायत. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या पद्धतीने आपण हिंदुत्व मांडतो, तर ती ती पद्धत आपल्यामध्ये देखील असली पाहिजे. म्हणजे आपण पण ती जगली पाहिजे, असं माझं एकंदरीत मत आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर
हा जो काही कट्टरतावाद आणि एकंदरीत हे सगळं जे तुम्ही जसं म्हणताय की बीजेपीचं हिंदुत्व जे आहे, तर कदाचित तशा समस्या समाजामध्ये आहेत, की त्यांना तशी भूमिका घ्यायला लागत असेल. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर धुळ्यासारख्या ठिकाणी मागचे 5 वर्ष आपण बघितलं, की कशा पद्धतीने धुळ्याला एकंदरीत त्याचा विकास करण्याचं एक थोतांड इकडच्या नेत्यांनी मांडलं होतं. परंतु आत्ता जर विचार केला तर जी गरज धुळ्याला होती म्हणजे पाचकंदीलचा जर आपण इश्यू बघितला तर तो खूप मोठा इश्यू म्हणजे आपल्यातल्या प्रत्येक घरातल्या एका माणसाने तो अनुभवलेला इश्यू आहे, की कशा पद्धतीने आपली लूटमारी होत होती किंवा कशा पद्धतीने आपल्याला अडचणी येत होत्या. तर मला असं वाटतं, की जिथे गरजेचं आहे तिथे ते नक्कीच ते हिंदुत्व किंवा ते एकंदरीत विचार आहेत, तर ते थोपलेच पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी एकंदरीत जर आपण विचार केला, तर आम्ही जे मांडणारे आहेत, तर ते एपीजे अब्दुल कलामांसारखे जे लोकं आहेत, की जे त्यांचा धर्मही त्यांनी सोडला नाही आणि एकंदरीत जे काही भारताचा विचार देखील त्यांनी केला. तर मला असं वाटतं, की अंतिमतः आपण भारतीय आहोत. हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, ते प्रत्येक व्यक्तीने जर अंगीकारलं, प्रत्येक समाजातल्या, प्रत्येक धर्मातल्या लोकांनी जर त्याला नक्कीच तो न्याय देण्याचा प्रयत्न केला, तर हे काही कट्टरतावाद आणि एकंदरीत हे जे काही पॉलिटिक्स या नावाने होतं, तर ते कुठेतरी होणार नाही. हा एकंदरीत समाजाच्या जगण्याचा विषय आहे असं एकंदरीत माझं मत आहे. बीजेपीचे जे काही आता नेतृत्व आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह असतील, आपले देशाचे गृहमंत्री आहेत ते, यूपीचे मुख्यमंत्री आदरणीय योगीजी आदित्यनाथ, या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे काय तुमच्या डोक्यात एक विचार येतो जेव्हा तुम्ही या नेतृत्वांना पाहता, की हे आपल्या देशाचं नेतृत्व करताय किंवा काही करणार आहेत पुढं भविष्यात? जर आपण विचार केला तर नक्कीच मला असं वाटतं, की पंतप्रधान जे आपले आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण नक्कीच विकास करतोय. म्हणजे जर आपण बघितलं तर जे आपण व्हिजन 2047चं व्हिजन घेऊन जातोय. तर एपीजे अब्दुल कलामांनीच हा एक म्हणजे असं म्हणलं होतं, की 2020ला भारत महासत्ता होईल. परंतु ते स्वप्न कुठेतरी काही अडचणींमुळे किंवा काहीतरी असे षडयंत्र आपल्या भारतासोबत झाले आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते पूर्ण होऊ शकलं नाही. त्या युथला तेवढीशी जाणीव झाली नाही. परंतु मला असं वाटतं, की आजचे जे पंतप्रधान आहे, हे प्रत्येक वयातल्या व्यक्तीला म्हणजे तो युथ असू दे, तो मिडल एज असू दे किंवा ओल्ड एज असू दे, ह्याला सोबत घेऊन ते काम करतायत आणि नक्कीच मला असं वाटतं, की 2047चा जो हे काही व्हिजन आहे आपलं, तर ते नक्कीच आपण या नेतृत्वात पूर्ण करू शकत असू. आजचा जर आपण विचार केला तर त्या तोडीचं नेतृत्व आपल्याकडे असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही होणार, की एकच व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे मग कदाचित योगी आदित्यनाथांचं व्हिजन त्याला सपोर्टिव्ह ठरेल. अमित शहाचं व्हिजन त्याला एकंदरीत सपोर्टिव्ह ठरेल, असं माझं मत आहे. तर मला असं वाटतं, की ते जे काही आम्ही जो विचार करतोय म्हणजे तुम्ही जर आता बघितलं असेल तर एबीव्हीपीने देखील ह्याच्यावर खूप मोठा लढा दिला आणि म्हणजे संपूर्ण एकंदरीत आमचा जो काही म्हणजे विचार परिवार आहे त्यांनी देखील त्याच्यावर लढा दिला. जसं की 370 कलम जो हटवण्याचा हे एकंदरीत निर्णय. तर तो देखील ऐतिहासिक निर्णय हा आहे. सगळ्यांना समान हे असलं पाहिजे. समान नागरी कायदा जो आता लागू होण्याच्या स्थितीमध्ये आहे, तर तो देखील लागू झाला पाहिजे. असं का असलं पाहिजे, की एका समाजासाठी वेगळा न्याय आणि एका समाजासाठी वेगळा. तर सगळ्यांना समान नक्कीच कायद्याचं पण अंमलबजावणी झाली पाहिजे असं एकंदरीत एबीव्हीपीचं म्हणणं आहे. आणि त्याला न्याय देण्याचं काम जर हे नेतृत्व करत असेल, तर नक्कीच मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ताई, आता आपण राज्याच्या एका मुख्य विषयावर येऊ. तो विषय म्हणजे आरक्षणचा. मराठ्यांना आरक्षण मिळाला. मनोज जरांगे पाटील साहेबांनी जे काही मोर्चा वगैरे केला मुंबईत, उपोषण वगैरे केलं, नंतर मग जी तत्कालीन सरकार युती, त्यांचे काही मंत्रिमंडळ आले आणि त्यांनी आश्वासन दिलं त्यांना, मराठा समाजाला, जरांगे पाटील साहेबांना, की आम्ही जे काही आरक्षण असेल ते देऊ. पण आता बाकीचे जे काही समाज आहेत, आता धनगर समाज बी म्हणते की आम्हालाही आरक्षण पाहिजे, किंवा बाकीचे काही छोटे मोठे समाज असतील. आरक्षणवर तुमचं काय मत आहे? एकंदरीत जर आपण बघितलं तर काही आक्रांतांमुळे काही अशा सामाजिक परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाल्या आणि असे काही समाज आहेत जे आपण ज्याला
पिछडे समाज असं एकंदरीत शब्द हम्म. त्याच्यामध्ये वापरला जातो. पण मला असं वाटतं की कुठेतरी ते मेन प्रवाहामध्ये येण्यापासून तो समाज कुठेतरी वंचित राहिला किंवा एकंदरीत जर आपण विचार केला तर कुठेतरी त्यांना त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाही. तर अशा समाजांना नक्कीच पुढे आणण्यासाठी हे आरक्षण जे आहे ते एक महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये बजावत आहे. जर आपण विचार केला तर जर आपण धनगर समाजाचा विचार करत असणार तर आपल्याच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधल्या जर धनगर समाजाचा आपण विचार केला तर त्यांची स्थिती आजही तेवढीच विद्रूप आहे. जर आपण बघितलं तर 6 महिने तांड्यावर किंवा पाड्यावर राहून त्या ठिकाणी त्यांचे जे काही मेंढ्या आहेत किंवा एकंदरीत जे काही आहे त्याचं उदरनिर्वाहाचं काम ते जाऊन करतात आणि त्यांना कुठल्याही सुविधा, कुठल्याही एकंदरीत जर विचार केला तर जशा पद्धतीने बीडच्या ऊसतोड कामगारांची स्थिती आहे, तशी त्या समाजाची स्थिती आज झालेली आहे. तर हे नक्कीच विचार करण्यासारखं आहे आणि अशा समाजाला पुढे आणण्यासाठी जर त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, तर नक्कीच ते विचार कायद्याच्या पद्धतीने आणि एकंदरीत संविधानिक पद्धतीने त्यांना ते आरक्षणाची हे पण संविधानामध्ये आहे, तर नक्कीच ते त्यांना मिळालं पाहिजे अशी एकंदरीत भूमिका ह्याची आहे. एबीव्हीपी या गोष्टींकडे कसं पाहतं जेव्हा एक मुद्दा येतो, एक पर्टिक्युलर एक समाज असेल किंवा एक नॅशनल इश्यू असेल, म्हणजे एकंदरीत तो विषय स्टुडंटचा नाही बट एक समाजाचा जेव्हा विषय येतो तर या विषयाकडे एबीव्हीपी कसं पाहतो? एकंदरीत मी जसं म्हणलं तसं एबीव्हीपी शैक्षणिक आणि सामाजिक असं दोघी गोष्टींवर एक चांगलं मत ठेवणारी एक संघटना आहे. जर आपण विचार केला तर विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसला पाहिजे. म्हणजे त्याचं जे काही आहे ते आम्ही जसा एक शब्द वापरतो की आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये आधी 21व्या वर्षी आपल्याला मतदानाची संधी मिळत होती. परंतु एबीव्हीपीने आंदोलन केलं आणि त्यांचं जे आहे ते 18व्या वर्षी त्यांना मतदान करण्याची मुभा दिली पाहिजे, हे एबीव्हीपीचं एकंदरीत म्हणणं होतं. तर त्याच अनुषंगाने हा विद्यार्थी देखील समाजाचा विचार करू शकतो. हा विद्यार्थी देखील समाजाचं नेतृत्व करू शकतो. त्यामुळे असे जे काही इश्यूज आमच्या समोर येतात तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचं मत घेऊन मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मतं येतात आणि आमच्या इकडे एक शब्द वापरला जातो की मते अनेक, निर्णय एक. मग त्याच्यामध्ये आम्ही बैठका करून किंवा एकंदरीत एक अभ्यास मंडळ, मग त्याच्यामध्ये एक चांगला वक्ता किंवा एकंदरीत अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जे अभ्यास ज्या व्यक्तींचा असतो त्यांना बोलावून या विषयातलं जे काही मत आहे एबीव्हीपीचं ते ठरवण्याचं एकंदरीत हे करत असतो. काही जे नॅशनल इश्यूज असतात त्याच्यामध्ये राष्ट्रीय टीम त्याचा विचार करते. काही जर प्रांत लेवल किंवा रिजन वाईज जर एखादा इश्यू असेल, महाराष्ट्र लेवलचा असेल, तर त्याची एक सेपरेट टीम एबीव्हीपीची आहे आणि त्या विषयांना घेऊन आपण डिस्कशन्सद्वारे हे मत आपलं जे आहे किंवा जे आपले डिसिजन्स आहेत ते एबीव्हीपी नेमकं घेत असते. पण याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या मतामध्ये आपला नक्कीच सहभाग नोंदवला पाहिजे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं त्यावर काही ना काही मत असलं पाहिजे. एबीव्हीपीचे मतं आम्ही थोपवण्याचं नाही, तर त्यांचे मतं घेऊन एबीव्हीपीचा निर्णय किंवा एकंदरीत एबीव्हीपीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते बनवण्याचं एकंदरीत अशी रचना एबीव्हीपी मध्ये आहे. ताई, राजकारणचा तुम्ही एक विषय काढला, मला सांगा की तुम्ही राजकारणामध्ये जाशाल का? नाही, मी जसं म्हणलं तसं नक्कीच नेतृत्व मी करेल. पण मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करायला मला नक्की आवडेल. म्हणजे राजकारणात जर गरज असेल तर नक्कीच मी जाईल. परंतु मला असं वाटतं की माझी जास्त आवड जी आहे ती सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची आहे आणि तशा पद्धतीने मला एबीव्हीपीने डेव्हलप केलंय आणि मी नक्कीच पुढे जाऊन तशा पद्धतीने काम करायला मला जास्त आवडेल राजकारणापेक्षा. जर समजा तुम्हाला एक संधी दिली, तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल पार्टी आहे आणि त्यांनी नाही पण तुमची एक इच्छा आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे जे काही मुख्य जे काही एबीव्हीपीची जे काही मंडळी असेल त्यांनी सांगितलं की आता तुला राजकारणाकडे जायचंय, मग तुम्ही कोणता पक्ष निवडशाल? एक पक्ष जर नाव सांगशाल तर? मी जर आता असा विचार केला तर तसं बघायला गेलं तर कोणताही पक्ष मला असं वाटतं की मी जो विचार करते त्या पद्धतीने काम करत नाहीये असं आहे. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर मला माझं काम करण्याची आणि मला माझ्या कार्यपद्धतीनुसार किंवा मला माझे विचार मांडण्याची ज्या ठिकाणी मुभा आहे असा पक्ष मी त्याच्यामध्ये निवडेल असं. आणि असा कोणता पक्ष असेल जो तुम्ही नाही निवडणार? मी तसं आम आदमी पार्टी नाही निवडणार की ज्याच्यामध्ये फक्त बोलणं नाही तर करणंही आपलं असलं पाहिजे. म्हणजे कथनी और करनी में अंतर नाही होना चाहिए
असं माझं मत आहे, म्हणून मी तो नाही निवडणार. ताई, पॉडकास्टच्या आपण एंडला आलेलो आहोत. एक शेवटचा प्रश्न मी असा विचारेल तुम्हाला, की तुम्हाला जर एक ॲडवाईस द्यायची असेल, कारण तुम्ही एक स्टुडंट युनियनचे लीडर आहात, तर आणि आपला हा जो शो आहे तो आपण यंग लोक खूप पाहता, तर त्यांना तुम्ही एक संदेश किंवा एक ॲडवाईस काय द्याल? मला जर असं एकंदरीत विचारलं गेलं तर तसं तर माझंही एज काही असं खूप उपदेश देण्याचं किंवा असं नाहीये. परंतु मला जर असं वाटतं, की आज जी गरज आहे, की ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण 2047चं लक्ष्य घेऊन पुढे जातोय, की भारताला विश्वगुरू करण्यासाठीचा आपला एक विचार आहे. तर मला असं वाटतं, की नक्कीच प्रत्येक युवकाने काही ना काही करून त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. म्हणजे आपण जे शिक्षण घेतोय, आज जर आपण विचार केला तर ते कुठेतरी फक्त जॉब ओरिएंटेड हे शिक्षण राहिलंय. म्हणजे मला किती पगाराची नोकरी मिळेल यासाठीचं ते शिक्षण मर्यादित आहे. परंतु जर आपण आपल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा विचार केला, तर त्याच्यामध्ये खूप अशी म्हणजे आपण म्हणू शकतो, की प्रोग्रेसिव्ह विचार त्याच्यामध्ये आहेत, की तुम्ही शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाचा वापर तुम्ही तुमच्या समाजासाठी कसा करताय? तुम्ही तुमच्या देशासाठी त्याचं काय आउटपुट समोर आणताय? तर नक्कीच तुम्ही ज्या क्षेत्रात असाल, मग तुम्ही जर डॉक्टर बनत असाल, तुम्ही इंजिनिअर बनत असाल, तुम्ही आर्टिस्ट बनत असाल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या कलेच्या माध्यमातून, तुमच्या आवडीच्या माध्यमातून या देशासाठी काही ना काही एक पाऊल आणि एक ॲक्टिव्हिटी तुम्ही केली पाहिजे, असं एकंदरीत माझं या प्रत्येक यूथला सांगणं असेल. मग त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी पण आपण करू शकतो, की आज जर आपण विचार केला, तर नागरी कर्तव्य म्हणजे ज्या पद्धतीने संविधानाने आपल्याला हक्क दिलेत आणि आपण मोठ्या ह्याच्याने सांगतो पण, की मला बोलण्याचा अधिकार हा संविधानाने दिलाय. त्याच पद्धतीने संविधानाने आपल्याला कर्तव्य पण दिली आहेत. तर मला असं वाटतं, की प्रत्येक यूथने जर ते कर्तव्य नक्कीच पार पाडले. मग त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की तुम्ही जे काही आपले गव्हर्नमेंट रूल्स आहेत, की ज्याच्यामध्ये हेल्मेट वापरलं पाहिजे, ट्रिपल सीट नाही केलं पाहिजे किंवा सिग्नल नाही तोडला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, पब्लिकमध्ये तुम्ही हे नाही कचरा नाही केला पाहिजे किंवा आपण जर विचार केला तर आज व्यसनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालंय. तर ते कुठेतरी जर आपण प्रत्येक यूथने जर असं ठरवलं, की मी हे जे कर्तव्य आहेत माझे ते मी नक्कीच पार पाडेल, तर खूप मोठा चेंज हा आपल्या एकंदरीत देशामध्ये होईल असं मला वाटतं. आणि या निमित्ताने, या पॉडकास्टच्या निमित्ताने मी नक्कीच सांगू इच्छिते, की प्रत्येक तरुणाने असा विचार केला पाहिजे आणि हे जे नागरी कर्तव्य आहेत किंवा हे जे मी म्हटलं, की प्रत्येक आपलं जे काही आयुष्य आहे हे आपल्या आयुष्याचा एक पार्ट जरी आपण देशासाठी काही ना काही करण्यासाठी जर दिला, तर नक्कीच मला असं वाटतं, की खूप मोठा चेंज आणि हे याच्यामध्ये होईल असं. ताई, मनापासून आपलं धन्यवाद परत. तुम्ही या पॉडकास्टसाठी हो म्हणालात आणि आपला हा पॉडकास्ट झाला. मनापासून धन्यवाद आणि भेटूया प्रेक्षकांनो पुढच्या एपिसोडमध्ये नवीन चेहऱ्यासोबत. धन्यवाद.